तर मित्रांनो, तुम्हाला वाटतंय का भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलमुळे तुमच्या ताटातला घास स्वस्त होईल? तर तुम्ही याचा कधी विचार केलाय की शेतकऱ्यांचं काय होईल? तर मी सांगतो. द व्हाईट हाऊसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांनी स्पष्ट लिहिलंय की भारत अमेरिकेकडून जे गुड्स आणि ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स घेतं त्याच्यावरती जो लागणारा टॅक्स आहे तो हटवण्यात येईल किंवा कमी करण्यात येईल. तर ह्या गोष्टीमुळे तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे? तर सगळ्यात पहिलं नुकसान म्हणजे अमेरिकेतील शेतकऱ्यांना त्यांचं सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीज देतं. तर याच्यामुळे त्यांचा जो उत्पन्नाचा खर्च आहे तो खूप कमी आहे आपल्यापेक्षा, आणि या गोष्टीमुळे त्यांचं जे ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहे ते स्वस्त आहे. तर त्यांचे स्वस्त प्रोडक्ट जेव्हा भारतामध्ये येतील तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या शेतकऱ्यांचे जे प्रोडक्ट्स आहे त्यांची डिमांड कमी होईल. तो दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी इथे काही ऍग्रिकल्चरल प्रोडक्टचे नाव लिहिले आणि शेवटला लिहिले ऍडिशनल प्रोडक्ट्स. त्याचा अर्थ असा होतो की फक्त सोयाबीन ऑइल आणि रेड सोरगमच नाही तर भरपूर गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे, आणि त्यांनी ते स्पष्ट सांगितलेलं नाहीये. या कराराचा लीगल मजकूर आणि अंतिम सही मार्च 2026 मध्ये होणार आहे. व्यापार चांगला असू शकतो, पण आधी आपल्या ताटातल्या अन्नाचं कारण असणाऱ्या शेतकऱ्याचा विचारही करा.